नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। भानखेडा गावाजवळील जंगल परिसरात 18 वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। शनिवार 28 मार्च रोजी रात्री सुमारे 8:40 सुमारास पीडिता तिच्या मित्रासोबत दुचाकीवर फिरायला जात असताना 5 जणांनी त्याची दुचाकी अडवली। आरोपींनी प्रथम तिच्या मित्राला मारहाण करून त्याच्याकडील 120 रुपयाची रक्कम लुटली। त्यानंतर पीडित युवतीला जबरदस्तीने रस्त्यालगतच्या जंगलात नेण्यात आले। त्या ठिकाणी एका आरोपीने युवतीवर जबरीने लैंगिक अत्याचार केला। या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे। रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करीत तपासाची चक्रे वेगाने फिरविली। गुन्हे शाखा पोलीस, फ्रेजरपुरा डीबी पोलीस आणि गाडगेनगर डीबी पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत रविवारी सकाळच्या दरम्यान 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशा मागणीचा सूर सुद्धा दिसून येत आहे। या प्रकरणात सर्व आरोपी विरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा यासोबतच इतर गुन्हे दाखल करण्यात आले। यावर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सविस्तर माहिती स्पष्ट केली। काल दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीमधील ग्राम भानखेडा या गावात जाणाऱ्या रोडवरील जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे मोटरसायकलवरून त्या ठिकाणी गेले होते। त्यावेळी त्यांना अज्ञात 5 आरोपितांनी अडविले, त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडचे 120 रुपये काढून घेतले। त्यापैकी एका आरोपिताने सदरच्या युवतीवर लैंगिक अत्याचार केले। याबाबत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक, त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे पथक आणि इतर सर्व पोलीस ठाण्यांची डीबी पथके अशांच्या संयुक्त टीम स्थापन करून आज रोजी यातील 5ही आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।